येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत। त्याआधी अमित शहांनी महाराष्ट्रात येऊन मोठे संकेत दिले आहेत। भाजपच्याच नेतृत्वात सरकार येणार असं शहा म्हणाले आहेत। त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री पदावरून दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत। पाहूयात। कमल को जिताएंगे, साथियों को जिताएंगे, फिर से एक बार महाराष्ट्र में भाजपा सरकार बनाएंगे। भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में युति की सरकार अगले चुनाव में बनने जा रही। भाजपचं सरकार येणार आणि नेतृत्व भाजपच करणार अशी हुंकार अमित शहांनी पुण्यातल्या अधिवेशनात भरली। विशेष म्हणजे भाजपच्याच नेतृत्वात हा शब्द अमित शहांनी रिपीट करत 2 वेळा वापरला। त्यामुळे पुन्हा चर्चा मुख्यमंत्री पदावरून सुरू झाली। महाराष्ट्र में अब तक का सबसे बड़ा विजय, इस चुनाव में मैं दीवार पर लिखा हुआ पढ़ पाता हूं, प्रचंड बहुमत के साथ युति की सरकार बनी। और युति की सरकार भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में बनेगी। आप मेरे शब्द को ढंग से समझ कर रखिए। भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में युति की सरकार अगले चुनाव में बनने जा रही। भाजपच्या नेतृत्वात विधानसभेत युतीचं सरकार येणार असा विश्वास अमित शहांनी व्यक्त केला। आणि इकडे शिंदेचे खासदार नरेश मस्केंनी निवडणूक मुख्यमंत्री शिंदेच्याच नेतृत्वात होणार, त्यामुळे मुख्यमंत्री पदावरही दावा आमचाच असेल असं म्हटलंय। मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या पुढील निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील। त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत तर शिवसेनेचा दावा असणार ना त्या पदावरती। तर अजित पवारांचे मंत्री धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीकडून दावा केला नसला तरी अधिक जागा भाजपच लढणार म्हणत मुख्यमंत्री महायुतीचाच असेल असं सांगून आज ते कदम टाकले आहेत। महायुती म्हणून आम्ही सरकारमध्ये आहोत। महायुतीमध्ये नंबर 1 चा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे। त्यांचे सर्वाधिक आमदार आहेत, ते सर्वाधिक जागा लढणार आहेत। त्यानंतर बरोबरीने शिंदे साहेब, त्यांच्या बरोबरीने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत। आता मात्र एक निश्चित आहे की मुख्यमंत्री कुणाचा, तर फक्त महायुतीचा हे स्पष्ट आहे। त्यामुळे महायुतीचाच मुख्यमंत्री होणार। 3 पक्षाच्या महायुतीत मुख्यमंत्री पदावरून 3 मातब्बर नेते रेसमध्ये आहेत। एकनाथ शिंदे सध्या महायुतीच्या सरकारचं नेतृत्व करतायत। भाजपकडून देवेंद्र फडणवीस शर्यतीत आहेत, तर अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा लपून राहिलेली नाही। आणि आता वाढदिवसानिमित्त दादांचे भावी मुख्यमंत्री पदाचे पोस्टर मुंबई नागपूरपासून बारामतीपर्यंत झळकले आहेत। अजितदादांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देत असतानाच त्यांनी जे लिहिलंय भावी मुख्यमंत्री, ते त्यांचं स्वप्न आहे। ते कसं पूर्ण करणार माहित नाही मला, पण त्या वाढदिवसाच्या काय दिवशी काय बोलू नये। ठीक आहे, त्यांना मी त्यांच्या चांगल्या निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं बाजी मारली। महाविकास आघाडीनं 30 आणि महायुतीनं अवघ्या 17 जागा जिंकल्या। आता 3.5 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि पुन्हा अमित शहांनी लक्ष घातलंय। पण त्याच वेळी भाजपच्या नेतृत्वात सरकार असा शब्द वापरून इरादे स्पष्ट केले आहेत। कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी म्हणून किंवा कार्यकर्त्यांची उमेद वाढवण्यासाठी, कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी हे केलेलं स्टेटमेंट आहे। आणि राहिला प्रश्न मुख्यमंत्री पदाचा, तर मुख्यमंत्री हा म्हणजे महायुतीचा होईल आणि ते आम्ही ही निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढवणार आहोत असं फडणवीस आणि बावनकुळे दोघांनी पण सांगितले असल्यामुळं याच्यातला अर्थ एवढाच आहे की पक्षाच्या कार्यकर्त्यांना अधिक उत्साह त्यांच्यामध्ये तयार करण्यासाठी, त्यांची उमेद वाढवण्यासाठी, त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी अमित शहांनी केलेलं हे स्टेटमेंट आहे। जो मुख्यमंत्री असतो तोच सरकारचं नेतृत्व करतो, मग स्वबळाचं सरकार असो की मित्रपक्षांचं। त्यामुळे अमित शहांच्या वक्तव्याचा अर्थ स्पष्ट आहे की नेतृत्व भाजप करणार म्हणजे मुख्यमंत्री भाजपचाच असेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.